नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बुधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 26. साधकास सूचना. 11. साधक साधनाभ्यासात रत झाला की त्याच्या अंगी हळूहळू सामर्थ्य येऊ लागते. त्या सामर्थ्याला तो जर बळी पडला नाही तर त्याच्यावर तात्काळ गुरुची कृपा होते. नाहीतर मात्र साधकाला प्रगतीपथावरून घसरण्याची पाळी येते. साधन करीत असता कोणाला प्रकाश दिसतो तर कोणाला अनेक रंग दिसतात. कोणाला नाना प्रकारचे आवाज ऐकू येतात तर कोणाला अनेक सुगंधांचा अनुभव येतो. तसेच कोणाला सिद्धी प्राप्त होतात. पण यापैकी कशालाही न भूलता साधकाने गुरूंनी सांगितलेली खूण लक्षात ठेवून पुढील मार्ग आक्रमिला पाहिजे. 12. दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणे, बोललेले खरे होणे, गुप्त होऊन प्रगट होणे, पाण्यावर चालणे, सुटलेली गाडी थांबविणे, लांबच्या गावातील संदेश जाणणे, अशा प्रकारचे सामर्थ्य जरी अंगी आले तरी आपल्या अंगी एक विशेष सामर्थ्य आले याची जाणीव परिपूर्ण नाहीशी होईपर्यंत साधकाने साधन सोडू नये. 13. अहंकार हा साधकाच्या मार्गात विघ्न आणणारा बलाढ्य दैत्य आहे. करिता साधकाने आपल्यापेक्षाही अधिक शहाणपणा असलेले लोक जगात कितीतरी भरलेले आहेत. हे गुरुबोधातील वाक्य सदैव स्मरणात ठेवावे. आपल्या अज्ञानाची ओळख झाली की साधकाला ज्ञान हस्तगत झाले म्हणून समजावे. 14. परमार्थ मार्ग म्हणजे खऱ्या सुखाची वाट, स्वरूपप्राप्तीचा मार्ग. या मार्गात मुख्य म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी एकनिष्ठा असावी लागते. निष्ठा असेल तरच साधकाकडून त्यांचे अक्षरशः आज्ञापालन होते व मार्गावरील अहंकारादी अडचणी दूर होऊन सत्वर त्यास आत्मपदारूढ होता येते. 15. निष्ठा अढळ नसली म्हणजे गुरूंच्या सांगण्याकडे सहज दुर्लक्ष होते. त्यामुळे उपासनेत व्यत्यय येऊन थोडीशी झालेली प्रगतीही खुंटते आणि मन पूर्वस्थितीला येऊन ठेपते. एक गृहस्थ संसारातील उद्वेगाने गृहत्याग करून एका साधूजवळ गेला. त्याने त्यास एक निवांत जागा दाखवून या ठिकाणी बसून 12 वर्षे तू तप कर आणि त्यानंतर माझेजवळ ये, म्हणजे पुढे काय करावयाचे ते मी तुला सुचवीन, असे सांगितले. गुरु आज्ञेप्रमाणे त्याने अनुष्ठानास आरंभ केला. 12 वर्षे संपत आली तेव्हा एके दिवशी तो बहिर्दिशेला गेला असता फांदीवर बसलेल्या कावळ्याने टाकलेली विष्ठा त्याच्या अंगावर पडली. तोच मी तपस्वी आहे या अभिमानात गर्क झालेल्या साधकाने त्या कावळ्याकडे डोळे वटारून पाहिले आणि तो कावळ्याला उद्देशून म्हणाला, ज्या अर्थी तू तपस्व्याच्या अंगावर विष्ठा टाकलीस त्या अर्थी तू भस्म होऊन जा. त्याच क्षणी तो कावळा भस्म झाला. ते पाहून आता आपल्या अंगी अतुल सामर्थ्य आले अशीच त्याने समजूत करून घेतली आणि आपल्याला यापुढे काहीच मिळवावयाचे शिल्लक उरले नाही असे म्हणून त्याने साधन करावयाचे सोडून दिले. त्यामुळे तेथेच त्याची प्रगती खुंटली. याकरिता साधकाने आपली निष्ठा अढळ होईपर्यंत गुरूंच्या सूचनेकडे तीळ मात्रही दुर्लक्ष न होण्याबद्दल खबरदारी घेतली पाहिजे. 16. परमार्थ साधने म्हणजे सूरगाठ सोडविण्यास प्रमाणे सोपे व कठीण दोन्हीही आहे. लक्ष देऊन दोरीचे टोक ओढले की गाठ सुटते.
थोडेसे जर त्याकडे दुर्लक्ष होईल तर गाठ सुटण्याऐवजी दृढ होते. त्याप्रमाणे साधकाचे साधनात जर परिपूर्ण लक्ष केंद्रित होईल तर तो लवकर ध्येय गाठतो. थोडेसे जरी दुर्लक्ष होईल तरी घोटाळ्यात पडतो. 17. साधकाने साधनात अडथळे निर्माण झाल्यास उदास होऊ नये. साधन व्यवस्थित पार पाडण्यासाठी गुरूंची प्रार्थना करावी. आपला धीर खचून न देता आलेल्या अडथळ्यांना तोंड देत पुढे जावे. परमार्थ साधने हे स्वतःकरिताच आहे याची सतत जागृती ठेवावी. नाहीतर अभिमानाला वाव मिळून आपण करत असलेल्या साधनाबद्दल गाजावाजा व्हावा असे वाटू लागते. 18. लोणी कडत असताना त्याचा जसा कडकड आवाज होतो किंवा घागर पूर्ण भरलेली नसली तर जसा तिचा खळखळ आवाज होतो, त्याप्रमाणे जोपर्यंत अज्ञान असते तोपर्यंत ऐकलेल्या वाचलेल्या ज्ञानाच्या गोष्टींची बडबड सुरू असते. तूप तयार झाल्यावर लोण्याचा आवाज जसा आपसुकच बंद पडतो किंवा भरलेली घागर जशी डुचमळत नाही, त्याप्रमाणे ज्ञान झाल्यावर बोलण्याची उर्मी आपसुकच बंद पडते. 19. साधकाला आत्मदर्शनाची तीव्र इच्छाही असावी आणि त्याबरोबरच त्याच्या प्राप्तीसाठी कितीही विलंब लागला तरी धीर धरण्याची त्याची तयारी असावी. 20. आंबा, फणस इत्यादी फळझाडांना खत, पाणी भरती घालीत राहिले असता योग्य वेळ आली म्हणजे जशी त्यांना फळे लागतात, त्याप्रमाणे साधकाने गुरुसेवा व गुरु आज्ञा पालन करीत राहिले असता त्याचे अंगी अधिकार आला की त्यास आत्मसाक्षात्कार होतो. 21. मुलांना चालायला येईपर्यंत जशी पांगुळ गाड्याची मदत लागते, तद्वत साधकाला ससुखाची प्राप्ती होईपर्यंत सद्गुरूंची मदत लागते. म्हणून साधकाने ध्येय गाठेपर्यंत सद्गुरूवरील श्रद्धा ढळून न देण्याविषयी खबरदारी राखावी. 22. तरवारीचा उपयोग शत्रूचा नाश व स्वतःचे रक्षण करण्याकरिता असतो, पण ती चालविण्याची खुबी जर मनुष्याने व्यवस्थित समजून घेतली नाही तर तिच्यापासून स्वतःचाच नाश होतो. त्याप्रमाणे गुरुबोध षड्रिपूंचा नाश करून आपली स्वतंत्रता आपल्याला मिळवून देतो. पण ऐकलेला बोध स्वतःला लावून न घेता जर साधक ज्याला त्याला बोध करीत सुटेल तर त्याचे बंधन अधिकच दृढ होत जाते. 23. जनांना साधक व सिद्ध या दोहोंमधील फरक जाणण्याची शक्ती नसल्याने ते साधकाला सिद्ध समजून मान देऊ लागतात. त्यामुळे होते काय तर साधकाची प्रगती खुंटते व लोकांची पण फसगत होते. करिता सद्गुरूंची कृपा होईपर्यंत साधकाने कनक, कांता, मान, कीर्ती यांच्या मोहाला बळी न पडण्याविषयी खबरदारी राखली पाहिजे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.